लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता जयंतने खूप मास्टर प्लॅन केलेला असतो की जान्हवीच्या मित्रांना घरी बोलवून मॅडबद्दलची माहिती काढायची आहे। त्याच्यासाठी त्याने टिपॉयच्या खाली मायक्रोफोन लावलेला असतो आणि तो CCTVवर हे सर्व पाहतच असतो। जान्हवीचे मित्र घरी आलेले असतात तेव्हा जयंत त्यांची खूप काळजी घेतो, त्यांना वेलकम ड्रिंकसुद्धा स्वतःच आणून देतो आणि जान्हवीला म्हणतो की मला ऑफिसमध्ये जायला लागतंय, तू तुझी पार्टी एन्जॉय कर। त्यानंतर जयंत निघून जातो आणि ऑफिसमध्ये गेल्यावर तो CCTV कॅमेऱ्यातून त्यांच्या सगळ्यांवर लक्ष देतच असतो। तेवढ्यात काहीतरी विषय निघतो आणि जान्हवीची मैत्रीण म्हणते की त्या मॅडचा तर काही पत्ताच नाही आहे। जान्हवी, तुझं लग्न झाल्यापासून त्याने कॉन्टॅक्टच कमी केलेला आहे। त्यानंतर एक जण म्हणतो की अरे, या जान्हवीचा काय संबंध आहे, तो तर जान्हवीचा बेस्ट फ्रेंड होताच आणि सगळ्यांचा सुद्धा तो बेस्ट फ्रेंड होता, तो का असं वागत आहे काय माहीत। त्यानंतर जान्हवी विषय कट करते कारण जान्हवीला माहीत असतं की घरामध्ये CCTV कॅमेरे आहेत आणि हे सर्व जयंतने ऐकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे जान्हवी विषय बदलते। जयंतसुद्धा म्हणतो की या श्वेताला या मॅडबद्दल बरंच काही माहिती आहे, पण जान्हवी विषय बदलत आहे, त्यामुळे जयंतला खूप वाईट वाटत असतं। तेवढ्यात त्या मित्रांना टिश्यू पेपर हवे असतात आणि म्हणून श्वेता नावाची मैत्रीण हॉलमधला ड्रॉवर उघडते आणि अहो आश्चर्य, तिला त्याच्यामध्ये एक मोबाईल सापडतो जो की विनोदचाच असतो। ती म्हणते की अरे, हा तर विनोदचाच मोबाईल आहे। जान्हवी, हा विनोदचा मोबाईल इथे कसं काय आला? विनोद इथे आला होता का? जान्हवीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो। आता जान्हवी म्हणते की नाही ग, विनोद कशाला येईल इथे आणि त्याचा कशावरून हा मोबाईल आहे? जान्हवीला आता धक्का बसलेला असतो कारण की विनोद खरंच एकदा चुकून इथे आलेला असतो आणि जयंतने त्याचा चांगला समाचार घेतलेला असतो, परंतु जान्हवी तिच्या मित्रमैत्रिणींसमोर हे सगळं काहीही दाखवत नाही आणि जान्हवी लगेच सगळी पार्टी आटोपती घेते कारण की तिला आता जयंतला जाब विचारायचा असतो। आता जयंत या सगळ्या प्रश्नांची या मोबाईल फोनचं काय उत्तर देणार जान्हवीला? आता जान्हवीला जयंतचा खरा चेहरा लवकरच समोर येणार का? पाहूयात पुढील भागामध्ये।